आकाश जे दिसे दृष्टीची पोटी, शून्यत्वासी घोटी चैतन्या ते. अर्थ पाता साकडे ऐकता, कैसे करू आता निवृत्ती सांगे. सांगताची गुज देखिले नैनी, हिंडता ती मौनी याची लागी. ज्ञानदेवा अर्थ कुटस्था परिपूर्ण, अपूर्ण ही पूर्ण होय जेथे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी बोबी अनुभवावी या ज्ञान यज्ञात. श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 श्लोक 14. त्यावर माऊलींनी 7व्या अध्यायात ज्ञानेश्वरीत केलेलं 95 क्रमांकाच्या ओळीचं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. दैवी ही एषा गुणमयी, मम माया दुरत्येया. मामेवये प्रपद्यन्ते, माया मेतान तरंती ते. अर्थात भौतिक शक्तीचं नियंत्रण भगवंताच्या इच्छेनुसार होत असतं महाराज. जितक्या म्हणून आपण अपरा प्रकृती पाहतो किंवा ज्या शक्ती आहेत भगवंताच्या, त्या सर्व शक्ती भगवंताच्या ताब्यात आहेत, अखत्यारीत आहेत. पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखान नोलांडावी, पृथ्व्या भीते व्हावी हिम आज्ञा माझी, भगवंत सांगतात. मियाची नेहमीला साता, काळू ग्रासी तसे भूता, ये म्हणेगा पंडुसुता. भगवंत सांगतात की ये जीवसुद्धा किती वेळ त्यानं श्वास घ्यावा ते सुद्धा माझ्या अधीन आहे भगवंत, आणि आहेच महाराज. त्यानं त्याचा अंश काढून घेतला की काय घडतं हे आपल्याला नव्यानं सांगण्याची काही आवश्यकता नाही. म्हणून जीव हा भगवंताची पराप्रकृती असला तरी मायेसाठी, या मायेवर, या प्रकृतीवर वर्चस्व गाजवू शकत नाही, कारण ती भगवंताच्या इच्छाशक्तीवर नियंत्रित करू शकत नाही. ती भगवंताची इच्छाशक्ती आहे, आणि त्या शक्तीवर जीव कसा वरचढ होऊ शकतो किंवा नियंत्रण करू शकतो. म्हणून जीव आपल्या बळानं किंवा मनुष्य आपल्या बळानं मायाजाळ तोडू शकत नाही. आपुलिया बळे तोडी मायाजाळ, ऐसे नाही बळ कोणापाशी. मग त्याकरता काय करायचं तर रांडापोरे त्याग करी कुटुंबाचा नावरे हे वाचा आणि मन. हे मन वढाय आहे, त्याला नियंत्रित केल्याशिवाय, भगवंताच्या चरणी स्थिर केल्याशिवाय मायेतून बाहेर पडण्याची शक्यताच राहत नाही. कारण अपरा प्रकृती आहे भगवंताची माया म्हणजे, आणि ती कशी आहे की दैवी आहे, दिव्य आहे ती. दैवी म्हणजे दिव्य, दिव्य आहे ती, दुस्तर आहे. म्हणून त्यावर मनुष्य आपलं वर्चस्व गाजवू शकत नाही. अपरा प्रकृती जरी जीवापेक्षा कनिष्ठ असली, पराप्रकृतीपेक्षा कनिष्ठ असली, म्हणजे माया जरी मनुष्यापेक्षा कनिष्ठ असली तरी आपलं वर्चस्व मनुष्य तिच्यावर गाजवू शकत नाही. बद्ध जीव त्यामुळे स्वतःच्या बळावर मुक्त होऊ शकत नाही. त्यासाठी भगवान श्रीकृष्णाचे प्रामाणिक प्रतिनिधी, म्हणजे ज्याला आपण आध्यात्मिक गुरु म्हणतो, ते आध्यात्मिक गुरु, त्या सद्गुरूचीच कृपा व्हावी लागते किंवा स्वतः भगवंताची कृपा व्हावी लागते. त्याशिवाय, या आध्यात्मिक गुरुच्या कृपेशिवाय, सद्गुरूंच्या कृपेशिवाय किंवा भगवंताच्या कृपेशिवाय बद्ध जीवाची मुक्तता होऊ शकत नाही. कारण बद्ध असलेला एक जीव दुसऱ्या बद्धाला मुक्त करू शकत नाही. म्हणून त्याकरता विरक्ताचाच आशीर्वाद असावा लागतो. आणि हे कोण असतात विरक्त तर भगवंताचे प्रामाणिक भक्त, ज्यांना आपण आध्यात्मिक गुरु म्हणतो. त्यांचा आशीर्वाद लाभला, त्यांनी मार्ग दाखवला, आणि त्या मार्गाने मनुष्याने वाटचाल केली तर मायेतून सहजपणे बाहेर येता येतं. अवघड आहे परंतु अशक्य आहे असं मात्र नाही. मायेतून बाहेर येता येतं, परंतु भगवंताची कृपा त्यावर असावी लागते. आणि भगवंत ते सांगतात की मामे, आणि ती कृपा होण्याकरता काय करावं लागतं तर त्यांच्या ठिकाणी श्रद्धेनं, आस्थेनं, निष्ठेनं शरण जावं लागतं. शरण जाणं म्हणजे त्यांनी आखून दिलेल्या मार्गावरून चालत जाणं. शास्त्र जसं सांगतं, शास्त्राचा अवलंब करून जीवन जगलं, भगवंताचे
इच्छेनुसार, भगवंताच्या मर्जीनुसार, त्यांच्या संकेतानुसार जर आमच्या जीवनाची वाटचाल होत असेल, थोडक्यात या देहाचं सारथ्य जर अर्जुनानं जसं रथाचं सारथ्य दिलं, तसं या देहरूपी रथाचं सारथ्य आम्ही जेव्हा सद्गुरूच्या हाती देतो किंवा भगवंताच्या हाती देतो, त्यावेळेस चुकीच्या मार्गानं आमचा हा देहरूपी रथ जाणंच शक्य होत नाही. म्हणजेच माया त्या ठिकाणी आडवी येत नाही, माया नदीच लागत नाही, तरुण जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही महाराज. आणि लागले तरी असा कुशल नावाडी, सद्गुरूरूपी कुशल नावाडी, अध्यात्मगुरूरूपी कुशल नावाडी मिळाला तर त्या नदीतून, त्या मायारूपी नदीतून जीवाला सहज पैलथळी म्हणजे भगवत धामाच्या प्रती जाता येतं. अंतिम ध्येय जे आहे मोक्ष, मुक्तातून बद्धातून मुक्त अवस्था प्राप्त करणं, ती अवस्था प्राप्त होऊ शकते. पण त्याकरता भगवंत सांगतात की मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. कारण ही माया कशी आहे तर दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्तया. मम शब्द लावून टाकतात भगवंत. माया जरी असली, प्रापंचिक दृष्टीनं ती धोकेदायक जरी असली, तरी ती दुसरी कोणी नाही तर ती माझी आहे. मम माया दुरत्तया. आणि स्वतः सांगतात की ती तरुण जाण्यालाही अवघड आहे. तरुण जाता येतं, फक्त भगवंताच्या ठिकाणी शरण जावं. मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. यावर माऊली ज्ञानेश्वरी ज्ञानविज्ञान योग अध्याय 7 95 क्रमांकाच्या ओळीमध्ये म्हणतात, पाडस वागूर करांडी का मुंगी मेरू ओलांडी तरी मायेची पैलथिडी देखती जीव. म्हणजे माया नदी तरुण जाणं जीवाला अशक्य. अहो, ज्याला पोहता येत नाही त्याला जर पाण्याच्या प्रवाहातून उतरवलं आणि सांगितलं जा पैल तीरावर जा, तो जाऊ शकतो का महाराज? त्याला जसं जाता येत नाही, त्याला जाण्याकरता एकतर नावाडी लागेल, नाव लागेल, किंवा उत्कृष्ट असा पोहणाराने त्याचा हात धरून पैलतीरावर न्यावं लागेल, तर तो पैलतीरी जाईल. नाहीतर हे जसं हास्यास्पद आहे. कोणतं? पाडस वागूर करांडी. हरणाचं पिल्लू आहे, ते जाड्यात सापडलं, जाडं स्वतः कुरतडून ते बाहेर येऊ शकतं का? येऊ शकत नाही महाराज. जाळ्यातून हरणाला येता येत नाही, त्या पिल्लाने कधी यावं का? मुंगी मेरू ओलांडी. मुंगीनं पर्वत ओलांडू शकते का? तरी मायेची पैलथडी देखती जीव. जसं हरणाचं पाडस जाडं कुरतडू शकत नाही किंवा मुंगी मेरू पर्वत ओलांडून पलीकडे जाऊ शकत नाही, इतक्या गोष्टी घडून येणं जसं शक्य होत नाही, तसं जीवांना आपल्या बळावर मायेतून बाहेर पडता येत नाही. त्याकरिता अधिकारी पुरुषच लागतो, सद्गुरूच लागतो. प्रामाणिक भगवंताचा सेवक आणि त्याचीच कृपा व्हावी लागते, भगवंताचीच कृपा व्हावी लागते. मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. नाहीतर ते असंच हास्यासारखं होईल. कसं? पाडस वागूर करांडी का मुंगी मेरू ओलांडी तरी मायेची पैलथडी देखती जीव. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.